नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या कोंबड्यांना किंवा पिलांना जर जुवा किंवा पिसा अशा प्रकारचं काहीही इन्सेक्ट झालेले असतात तर आपण यासाठी नेमकं काय वापरणार आहात जेणेकरून त्या या पिसांपासून मुक्त होईल आणि त्यांना आराम भेटेल. जर पिसा झाल्या तर पिलं काही खात नाही, कोंबड्या काही खात नाही, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्याकडे औषधे जे आपण आता त्यांच्यासाठी वापरणार आहोत, नेमकं कसं वापरायचं का वापरायचं ते तुम्हाला सांगतो. या इकडे हे बघा, हे रूटराज, एक मिनिट, रूटराज फॉर कंट्रोल ऑफ एक्टोपॅरासाइट्स, म्हणजे हे जे पिसं उवा जू वगैरे झाल्यास ना त्यासाठी हे औषध चांगल्या पद्धतीचं काम करतं. 15 मिलीची ही छोटीशी बॉटल आहे, ज्यामध्ये त्याच्या मागच्या साईडला तुम्हाला गाईडलाईन दिलेली आहे की नेमकं कसं यूज करायचं, नेमकं पाणी किती घ्यायचं आणि काय घ्यायचं. तर याच्यावर लिहिलेलं आहे 15 ml इन 25 लिटर वॉटर फॉर कॅटल, कॅमल, डॉग, आणि तुम्ही यासोबतच ते कोंबड्यासाठीही वापरू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही हे वापरायचं आहे. 50 ml आणि 25 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 50 ml टाकायचं आहे आणि ते अशा पद्धतीचं एक स्प्रे घ्यायचं आहे. त्या स्प्रेद्वारे हे या पिलांवर शिडकाव करायचा आहे, ह्या अशा पद्धतीनं, ज्यामुळं ते पूर्ण भिजले पाहिजेत पिलं आणि त्यांच्यावर याचा परिणाम चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि तुमची ज्या पद्धतीचे पिसं तुमच्या पिलांना, कोंबड्यांना झालेले आहेत त्यापासून त्यांना आराम भेटला पाहिजे. धन्यवाद. हे अशा पद्धतीनं मिक्सर पूर्ण केल्यानंतर त्याला पूर्ण चांगल्या पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि नंतर पिलांना कशा पद्धतीने फवारायचं. तर हे बघा, अशा पद्धतीनं एकदम सर्व पिलांवर छिडकायचं आहे. प्रत्येक पिल्लू हे ओलं झालं पाहिजेत अशा पद्धतीनं, आणि पूर्ण कॉर्नर ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की तिथं धुळं आहे किंवा पिसं आहे अशा ठिकाणी तुम्ही पूर्णतः त्याला छिडकाव करायचा आहे. हे बघा, चांगल्या पद्धतीनं एकदम ओके पद्धतीनं त्याला छिडकाव करून घ्यायचा आहे. पिलं थोड्याफार प्रमाणात ओले झाले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की जास्त प्रमाणात पिसा असू शकतात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं खाली जमिनीवरही मारून घ्यायचं आहे. तुम्ही नेमकं पिलांना पिसं झाल्यावर कोणतं औषध वापरता हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून कुक्कुटपालन करणाऱ्या बऱ्याचशा मुलांना किंवा विद्यार्थ्यांना, जे नवीन शेतकरी आहेत त्यांना याची चांगली माहिती होईल आणि त्यांना त्यांचे पिलं यापासून दगावणार नाही. तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.